नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागतम। मी अमोल महाजन आपल्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी असेच नवनवीन संस्कृतचे 8वी 9वी 10वी संपूर्ण संस्कृतम यामधून आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण पितृभक्त नचिकेता या पाठाचा भाषांतर पाहिलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लगेच देण्यामध्ये येईल आहे, तिथून तुम्ही तो पाठ बघू शकता। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पितृभक्त नचिकेता या पाठाचा जो भाषाभ्यास आहे तो भाषाभ्यास आपण अभ्यासणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। पितृभक्त नचिकेतः भाषाभ्यास। तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रथम प्रश्न आहे एक वाक्येन उत्तरत, की एक वाक्यामध्ये उत्तर द्या। की चला तर विद्यार्थी मित्रांनो, एका वाक्यामधलं पहिलं आहे वाजश्रवाः कः। की वाजश्रवा आहे तो कह म्हणजे कसा आहे, की वाजश्रवा दानपरः ब्राह्मणः आसीत्। की काय उत्तर आहे, दानपरः ब्राह्मणः। बघा याच्यामध्ये ब्राह्मणः आसीत म्हणजे होता। वाजश्रवा कसा होता, की दानपरः ब्राह्मण, अत्यंत दानशूर असा कोण होता, ब्राह्मण होता। तर चला विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय प्रश्नाकडे आपण बघूया। दक्षिणायाम किम यच्छेत इति नियमः। आपण पाठामध्ये आपण थोडंसं शोधू शकतो की दक्षिणायाम हे बघा उत्तर भी दिलेले, दक्षिणायाम सर्वदा प्रियम वस्तू यच्छेत इति नियमः। दक्षिणामध्ये सर्वदा जी आपली प्रिय वस्तू आहे ती देण्याचा काय होता, नियम होता। आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर भी इथं दिलेले, की वाजश्रवा जो आहे अत्यंत दानपर काय होता, ब्राह्मण होता। आणि इथे आहे सर्वदा प्रिय वस्तू द्यायचा, इथे काय आहे, नियम आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूया। की तिसरा जो प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न जो आहे जो दिलेला आहे तो बघा कोणता दिलेला आहे, वाजश्रवसः पुत्रः कः। की वाजश्रवांच्या पुत्राचं नाव काय आहे, की वाजश्रवाच्या पुत्राचं नाव काय आहे, की बरोबर सांगा, की काय आहे, नचिकेताः। की वाजश्रवाच्या पुत्राचं नाव काय आहे, नचिकेताः असं नाव आहे। चला तर पुढचा प्रश्न आपण बघूया, की पुढचा प्रश्न काय आहे बघा, की तृतीय वररूपेण नचिकेताः किम अयाचत। की तिसऱ्या वर रूपामध्ये नचिकेताने किम अयाचत काय मागितले। की तिसऱ्या वरामध्ये नचिकेताने काय मागितले, तर बिलकुल सरळ उत्तर आहे की त्याने मागितले आत्मज्ञानम। मग आता संपूर्ण उत्तर लिहायचं आहे, तर कसं लिहायचं आहे, की तृतीय वररूपेण नचिकेताः आत्मज्ञानम अयाचत। आत्मज्ञानम असा शब्द तिथे असायला पाहिजे। तर अशा प्रकारे पाचवा प्रश्न आपण बघूया। काय आहे पाचवा प्रश्न बघा, बालः नचिकेताः कति दिनानि यावत यमस्य प्रतीक्षाम अकरोत। बालक नचिकेता किती दिनापासून येऊन किती दिवसापासून यमाची प्रतीक्षा करत होता। की बालक नचिकेत जो यमपुरीमध्ये गेला होता तो किती दिवसापासून यमाची प्रतीक्षा करत होता आणि कसा प्रतीक्षा करत होता, तर बघा त्याचं उत्तर आपण पाठामध्ये शोधण्याचा प्रयत्न तिथे करूया। हे बघा त्याचं जे उत्तर आहे, काय उत्तर आहे, बालः नचिकेता त्रीणी दिना। हे बघा इथून थोडंसं हे एवढं, बालः नचिकेता तत्रैव त्रीणी दिनानि यावत किमपि अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षाम अकरोत। की बघा बालक नचिकेत आहे तिथे बालक नचिकेत ते 3 दिवस काही न खाता काही न पिता यमाची प्रतीक्षा म्हणजे वाट बघत होता। बालक नचिकेत तिथेच 3 दिवसापासून काही खाता न पिता काय करत होता, यमाची प्रतीक्षा करत होता। म्हणजे 3 दिवसापासून यमाची तो प्रतीक्षा करत होता, असं ह्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे। तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, पुढे आहे माध्यम भाषा उत्तरत। की आपली ही जी माध्यम भाषा उत्तर आहे ते माध्यम भाषामध्ये 2 प्रश्न यामध्ये दिलेले आहेत। की काय आहे बघा, नचिकेताः यमपुरम किमर्थम अगच्छत। की नचिकेत जो आहे तो यमपुरीमध्ये
कशासाठी अगच्छत म्हणजे गेला होता. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर कसं लिहायचं याची चर्चा आपण या ऑडिओमध्ये करूया. तर बरोबर अत्यंत सुंदर मन देऊन ऐकलं पाहिजे, जेणेकरून तुम्हालाही अशी जी आपली जी माध्यम भाषा आहे ती माध्यम भाषा सांगता येईल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, माध्यम भाषेला आपण सुरुवात करूया. तर भारतीय संस्कृतीत वेद वाङ्मयानंतर उपनिषदाचे स्थान सर्वतोपरी आहे. वेदामधील अध्यात्मविषयक ज्ञान उपनिषदांनी सरळ व सोप्या भाषेत कथारूपात दिले आहे. कठोपनिषदात यम आणि नचिकेता हा संवाद प्रसिद्ध आहे. याची सोप्या भाषेत कथा या पाठात मांडली गेली आहे. मुलांनो, नचिकेताचे वडील वाजश्रवा दानशूर ब्राह्मण होते. त्याने विश्वजित नावाचा यज्ञ केला. यज्ञानंतर ब्राह्मणांना दक्षिणा दिली जाते. मग नचिकेताच्या वडिलांनी दान स्वरूपात म्हाताऱ्या दूध देण्यात असमर्थ अशा गायी ब्राह्मणांना दान दिल्या. हे सर्व नचिकेता पाहत होता. असे दान देणे अयोग्य आहे असे नचिकेतास वाटले, म्हणून यामुळे आपले वडील नरकात जातील या भीतीने नचिकेता आपल्या वडिलांना म्हणाला, तुम्ही म्हणा कोणाला दान देणार आहात. त्यावर वडील रागाने म्हणाले, मी तुला यमाला दान देणार आहे. मग असे वडिलांचे वचन ऐकून नचिकेता कुठं गेला की यमपुरीला गेला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, नचिकेत जो आहे तो आपल्या यमपुरीला गेलेला आहे. दुसरा जो आहे प्रश्न, तो दुसरा प्रश्न काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, के त्रयवराहा नचिकेतसा याचिता. कोणते 3 वर नचिकेतसाने मागितले आहेत. तर चला मग याचाही आपण थोडासा माध्यम भाषेचा विचार करूया. कोणते 3 वर नचिकेतसाने मागितले. तर चला तर मग याची माध्यम भाषा आपण सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तर पाहूया याची माध्यम भाषा. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषद ही आपली वैदिक परंपरा आहे मुलांनो. 4 वेदानंतर ब्राह्मण ग्रंथ आणि उपनिषदांनी वेदातील मंत्रांचे सोप्या भाषेत, कथामय भाषेत निरूपण केले आहे. सामाजिक जीवनातील वर्तणुकीचे काही नियम सांगितले आहेत. वाजश्रवाने विश्वजित यज्ञ केले. यज्ञात कनिष्ठ वस्तूचे दान करू नये. आपल्या आवडत्या श्रेष्ठ वस्तूचे दान करावे हा समाजात नियम आहे विद्यार्थी मित्रांनो. मग या नियमाचे उल्लंघन करून निरुपयोगी वस्तूचे दान केले. दूध न देणाऱ्या गायी, वृद्ध गायी दान दिल्या. या कर्माचे फळ वाईट मिळेल. आपले वडील नरकात जातील या भीतीने त्यांचा जो मुलगा नचिकेता आहे, अशा नचिकेतसाने आपल्या वडिलास विचारले, तुम्ही मला कोणाला दान देणार आहेत. वडिलांनी त्याला सांगितले की तुला मी यमाला दान देणार आहे, मृत्यूला देईल म्हटले ना. हे ऐकून नचिकेतसा यमलोकामध्ये गेला. यमलोकामध्ये यम नव्हते. मग यमाची वाट पाहतो 3 दिवस काही न खाता काही न पिता तिथेच थांबला. तहानलेले भुकेजलेले बालकाची तपस्या पाहून मग यमाचे जे मन होते तो पाजरून गेले, द्रवित झाले. मग यम नचिकेतसाला काय म्हणाला की मी तुझ्यावर काय झालो आहे, प्रसन्न झालो आहे. मग कोणते तू काय कर, 3 वर माग. मग आता बघा, आता तुम्हाला हे 3 वर कोणकोणते मागितले बघा. तेव्हा नचिकेत म्हणाला, माझे वडील वाजश्रवाचा जो क्रोध आहे तो शांत होऊ दे. हा पहिला वर त्याने मागितला. मग स्वर्ग साधिका अशी अग्निविद्या मला द्यावी, है का नाही. स्वर्गामधील स्वर्ग साधिका अशी अग्निविद्या मला द्यावी. आणि 3रा वर रूपाने मला तुम्ही आत्मज्ञान म्हणजे आत्म्याविषयी ज्ञान द्यावे. असं नचिकेतसाचा 3रा प्रश्न ऐकून मात्र थोडा यम आश्चर्यचकित झाला. या 3ऱ्या वरापासून नचिकेताला दूर करण्याचा प्रयत्न यमाने केला, परंतु नचिकेताची दृढ श्रद्धा पाहून, निश्चल असं शांत श्रद्धा पाहून त्याला 3रा पण वर यमाने दिला. अशा प्रकारे 3ही वर नचिकेतसाने यमाला मागितले आणि यमाला ते वचनबद्ध असल्यामुळे ते 3ही वर द्यावे लागले. अशा प्रकारे इथं 2 प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांचे भाषाभ्यास ऐकण्यासाठी संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला नक्की शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि नक्कीच आम्हाला थोडासा प्रस्ताव भेटेल. पुन्हा आपण नवीन व्हिडिओसाठी नवीन जोशात येऊया आणि असेच आपण पुन्हा भेटण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुनर्मिलामः. धन्यवाद.